नमस्कार मंडळी. सरकारी कामामध्ये किती त्रास होतो याचा अनुभव बहुतेक प्रत्येकालाच कुठे ना कुठेतरी आलेला असतो. मलाही तसाच अनुभव आला. म्हणून आज तुमच्यासाठी एक पान लिहून काढले. कामं सरकारी. सरकार दरबारी आपली कामं किती तत्परतेनं होतात याचा अनुभव आपल्या सगळ्यांना कधी ना कधी येतोच. माझ्या कामाचंही तसंच झालं. मला एक साधं सर्टिफिकेट हवं होतं. त्यासाठी मी 4 खेटा घालून आधीच वैतागलो होतो. आज सकाळी लवकर काम व्हावं म्हणून आदल्या दिवशी सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून ठेवली होती. ठरल्या दिवशी सकाळी 10 वाजता मी ऑफिसमध्ये पोचलो. आधी तर तो क्लार्क उगवलाच 11 वाजता. मग त्याच्याजवळ जाऊन विचारलं तर म्हणाला, "मला परत सगळं तपासावं लागेल हां. अहो सर्टिफिकेट म्हणजे जिकिरीचं काम राहतं, जबाबदारी राहते. काय रे बुवा?" शेजारच्या टेबलाला तो म्हणाला. त्यानं नुसतीच मान हलवली. "तर कामच तसं आहे ते महत्त्वाचं." सगळं तपासायला त्यानं 12 वाजवले. मग साहेबाच्या टेबलावरती सही. साहेबाचा कोट खुर्चीला अडकवलेला होता. त्या अर्थी ते ऑफिसमध्येच असावेत असा माझा गैरसमज. वाट बघून कंटाळलो. जेवणाची वेळ संपली. अहो दुपारचे 2 वाजले, तरी देखील यांचा पत्ता नाही. मी मात्र वैतागून गेलो. सकाळी 10 ते दुपारी 4 नुसता बसून होतो हो तिथे वाट बघत. उकाडा मी म्हणतोय, 4 वाजता साहेब पानाचा तोबरा भरून आले बुवा एकदाचे. "जाधव, अर्जंट कामं असतील तर आणा की लवकर." अहो, अर्जंट कामाची आठवण यानं दुपारी 4 वाजता बरं का. तेवढ्यात एक फोन. "हॅलो, कोण?" तुम्ही होय? अहो, बाहेर गेलतो जरा. त्या तात्याच्या पोराचं लगीन आहे ना. मग? हां, तेच. त्याचाच बस्ता. च्यायला एवढी माणसं कशाला म्हणतो मी बस्त्याला. नाही. इतका वेळ कसा उपाशी राहणार हो? सर्वांना जेवण होतं ना. आणि आता हो अहो, पण तुम्ही सांगा, आता वेळेला काय महत्त्व आहे का नाही? अहो, आम्ही वाट पाहून कंटाळलो त्या दुकानाच्या दारामध्ये. मग हे आले सावकाश. 12 वाजता. अहो, पण इथं लांबून लोक कामासाठी येतात. त्यांची कामं टाळून राहतात ना. त्याला वेळ सांभाळायलाच हवी. कसं? मनात म्हटलं, "च्यायला तू सांभाळतोस का वेळ?" माझ्या सोशिकपणाचा आता अंगच अंत झाला होता. हात शिवशिवत होते, पण काय करणार? हात अडकले होते ना. बस्ता बांधायला जातो काय? तुला तर बस्तीच द्यायला हवी. मी पुटपुटलो. शिपाई म्हणाला, "काय म्हणला?" मी म्हटलं, "काही नाही, फक्त बस्ती." तो गोंधळात पडला.